तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आपल्या घराचं पायापूजन. त्याला वेगळा शब्द पण आहे, पण आता तुम्हाला आठवत नाही. पण आज तो दिवस आहे. आज तारीख 7 आहे. तर मी आज लवकर उठलो आहे. इतक्या दिवसांनी सकाळीच मिस्त्री येऊन गेला. मी सकाळीच ब्लॉग चालू करणार होतो, पण राहिलं ते. पण सकाळी सकाळी मिस्त्री आला, मम्मीने उठवलं आणि पहिला आखणी करून घेतली. अशा प्रकारे आखणी असते, ती करून घेतली. आणि 9 वाजता भटजी येणार आहेत आणि मग पूजेला सुरुवात होईल. म्हणजे ते पायापूजनाला तेच पाया भरणे असं काहीतरी म्हणतात त्याला. आपल्याला काही एवढं नॉलेज नाही, ते पप्पांना माहीत आहे. तर ते सुरू होणार आहे. आत्ता वाजलेत आय थिंक 8 वाजत आलेत. पप्पांना जरा देवळात घेऊन जायचं आहे, तिथे उत्सव आहे. ते पण तुम्हाला ह्याच व्लॉगमध्ये कंटिन्यू दाखवणार आहे मी. पण आता त्यांना घेऊन जातो लगेच. परत मला येऊन आंघोळ वगैरे करायची आहे आणि इथे पूजेला मला वाटतं बसायचं आहे. वाटतं, अजून फिक्स नाही. पण असं सगळं आहे. तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो की कसं दिसतंय ते. ठीक आहे, एकदा बघा आखणी कशी असते ती घराची. ठीक आहे, चलो गाईज. फायनली आपण दुसऱ्या मंदिराकडे पण आलेलो आहे. पण लगेच जातो, नाहीतर परत मला पप्पा शिव्या देते. पण लगेच जातो. पण गाडी भेटत नाही आहे एकाची. गाडीशिवाय एवढं लांब चालत जाणं कंटाळा येतं. पण बघूया, गाडीचा जुगाड करतोय. बघूया भेटली तर आपण गाडीने जाऊ, नाही तर 2 पायाची गाडी अजून काय. या प्रकारे असते आखणी आमची, म्हणजे सगळ्यांची. इथे जो आमचा दगड लागणार आहे, हा विषय आहे दगडाचा. पण मजा आली. समजलं तरी कसं आखतात वगैरे, काय विषय आहे तो, असा विषय आहे सगळं. हे सगळं मी आल्यावर भरलेलं आहे. पाठ दुखते, जाऊ दे, काय सांगू. पाठ अशी एवढी भरली नाही. हे सगळं करून अर्ध बाकीच आहे, गोण्या कमी पडल्या म्हणून. हे आमचं मूळ घर, ते पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. कोकण चलो कोकण सिरीजमध्ये आहे ना, त्याच्यामधलं पहिल्या एपिसोडमध्ये दाखवलं आहे ते घर. तो असा विषय आहे आमच्या घराचा. आता मी जातो पप्पांना घेऊन देवळात. तिथून मग मी फ्रेश होईन, येऊन मस्त धोतर बितर नेसेल. लुक कसा आहे ते सांगा मला नक्की 100%. तर आता मी निघतो. ठीक आहे, चलो. तर काय फायनली मी रेडी झालेलो आहे धोतर नेसून. आणि भटजी पण आला आहे. आता मी जास्त काय बोलत नाही, पण लगेच जातो, नाहीतर परत मला पप्पा शिव्या देतील. पण लगेच जातो आणि सुरू करूया. तुम्ही जास्त काय बोलत नाही, नंतर बोलतो. ठीक आहे, मी सांगतो आता कोणातरी व्हिडिओ करायला. दोन वाजतील, मग त्याच्यानंतर कंटाळा होतो, मग गर्दी होते, सगळं होतं. सकाळची इतकी गर्दी कमी असते ना, त्याच्यावर आठवून जातो. म्हटलं सरांना विचार सर होतो नेमके लाईनी त्याच्यावर काय गर्दी आहे काय करून घेतो. मुखासारखे तुझी तुला तांबूल ते दोन आधी केलं कुलंवर आम्ही दुसऱ्या व्हिडिओवर पाणी घाल तुमच्या कुलगतीचं स्मरण कर. श्री कुलस्वामी कुलदेवता किंवा मुखासारखे तुझी तुला तांबूल कुलंबर आम्ही दुसऱ्या व्हिडिओवर पाणी घाल. कुसमेश्वर महालक्ष्मी आदी समस्त ग्रामदेवता जन्मा मुख असरते पुगी तुला तांबूल कुलंबर आम्ही तुळशीचं स्मरण कर आणि घरातल्या देवांचं स्मरण कर. खालच्या 2 व्हिडिओवर पाणी घाल. दूरचा देवता अभिमान आदित्यादी वगैरे देवता अभिमान सर्व ब्राह्मणे मुख एकदंतस्य कुपिल जर्ण कालंबगणधिपा नोमरे चित्रणादक्ष भालचंद्र गजानन द्वादशेतांनामानी पटिषणी आदित्य विद्यारंभ विवाहाचे प्रवेश निर्गमे तथा संग्रामे संकटाचे विघ्न तस्मयाय तेजकुलांबरधरम देवम तेजवनं सर्वशांती सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वासाधिकरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते विष्णू स्थावरण. पहिल्यांदा जसं मोठ्या पूजेला मी बसलेलो, कारण याच्या अगोदर मी कधी बसलो नव्हतो. सो भीती खूप वाटत होती की होईल त्या सगळं डेट वगैरे असं. नमने शिला देवता महा इथे का लक्षात आव्हान स्थाने क्षदान समर्पयामी पूर्ण नमने शिला देवता आसन स्थाने क्षदांचे समर्पयामी. परत 5 पळ्या पाणी घाल. पूर्ण नमने शिला देवता महा पादयोपाद्यं समर्पयामी. पूर्ण नमने शिला देवता महा हस्तयोर्घ्यं समर्पयामी. पूर्ण नमने शिला देवता महा शुद्धोदकस्नानं समर्पयामी. पूर्ण नमने शिला देवता महा
आता हे थोडंसं घातलं की 2 पळ्या पाणी घालायचं. गुरुना नमने शिला देवताभ्योन्महा प्रयस्नानुग्रहण प्रयस्नानंतरेण शुद्ध स्नानानंतरेण आचमनीयम सर्व आम्ही. तर गाईज फायनली झालेली आहे पूजा आपली आणि मुन्नाला सांगितलेलं व्हिडिओ कर म्हणून, पण त्याने विचित्र प्रकारे व्हिडिओ केले. पण ठीक आहे, चल मी ते एडिट करताना करेन. पण मुन्नाला सांगितलेलं की एकच कंटिन्यू व्हिडिओ कर, पण त्याला नीट शूट नाही करता आलं. त्याने छोटे छोटे क्लिप बनवले आणि ते एडिट करताना मला नाकी न आलेले आहेत. फायनली आपली पूजा झालेली आहे. बघ हा दगड लावलेला आहे इथे आणि मी चाललो आता मंदिरात नारळ ठेवायला असा अंदाज आहे. खालून तर बोलवतात मला की ये म्हणून. खरं तर पप्पांना पाठवणार आहे, पण समजा मी गेलो तर मी शूट पण करेन तिथे. तर फायनली झालेली आहे पूजा, म्हटलं आपली झालेली आहे. आता मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो की कसं आहे पूजाचं. आता ते भटजींनी सगळी पूजा वगैरे उचलली. आता ते आता नाही दाखवू शकत, पण अगोदरच्या त्या क्लिपमध्ये असेल ते तुम्हाला दिसेल तिथे. ठीक आहे, मी आता फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो नक्की पूजा कशी केलेली आहे ती. कसं आहे तर आता हा मधला आहे, जे हॉलचा जो चौथरा आहे ना त्याचा तो कोण आहे आणि तिथून असा आहे सगळं. असं पूर्ण चौकोन आहे हा चौथऱ्याचा. तिथे किचन आहे, इथे किचन, इथे एक बेडरूम आहे, ते हॉल आहे, ती कोपरा आहे तो देवाची रूम आहे आणि हा इथपर्यंत आणि हे पुढे सगळं अंगण आहे. असा विषय आहे. तर फायनली मी आता जातो आहे खाली, कारण खूप वेळ झाला आहे. आणि झाला विषय काय तर स्टोरेज जाम झालेलं. पहिलं व्हिडिओ सगळे डिलीट केले अगोदरच्या, पण ते त्याच्यात टाईम गेला. नाही तर ते भटजी ते मांडलेलं ना पूजा ते दाखवता आलं असतं, पण ते व्हिडिओ डिलीट करायच्या ना आता सगळं राहिलं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपण आता खाली जाऊया आणि मी मंदिरात जातो. कोण जाते ते बघूया आणि ठरवून निघूया. ठीक आहे, पण असं सगळी पूजा झालेली आहे आता ती. चलो नीचे जाते. गाईज फायनली आपण दुसऱ्या मंदिराकडे पण आलेलो आहे. पहिला आपण गेलो महालक्ष्मीच्या मंदिरात आणि आता आलो आपण कालकाई देवीच्या मंदिरात. तर पाठी आहे ते देवस्थान, ते कालकाई देवीचं मंदिर आहे. तिथे पण आता नारळ ठेवण्याचं आपण करतो आहे. कोणते टाक बनवून घेतलं पाहिजे हे ना. हे देवाचं नजीक करून फोटो काढून ठेव. हे ना. हां तर गाईज कालचा दिवस पूर्ण त्या पूजेमध्ये गेला आणि त्यानंतर मी मंदिरात वगैरे जाऊन नव्हते, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असाल. पण त्यानंतर मी कुठेच गेलो नाही आणि त्याच्यानंतर असं काय घडलंच नाही की ते व्हिडिओमध्ये दाखवावं. अख्खा दिवस मी घरीच झोपून काढला कारण थकलेलो म्हणून. आणि आता जातो उत्सवाचा दिवस आहे, तर मी आता जातो आहे मंदिरात. पण गाडी भेटत नाही आहे एकाचीही. गाडीशिवाय एवढं लांब चालत जाणं कंटाळा येतं. पण बघूया, गाडीचा जुगाड करतो आहे. बघूया भेटली तर आपण गाडीने जाऊ, नाही तर 2 पायाची गाडी. अजून काय, सोबत पनू आहे, प्रणव कोलगे, द किंग ऑफ वर्ल्ड. कोण रे. तर असं आहे सगळं. तर आता जाऊया आणि बघूया काय काय होतं. ठीक आहे, पण पायी जायचं नाही मला. गाडीचं जुगाड झालं तर सगळ्यात उत्तम. पण मजा येईल. मंदिरातलं तिकडचे कार्यक्रम बघायला तुम्हाला आवडेल. संध्याकाळी नमनाला पण जायचं आहे, तिकडचं पण एक मोठा व्हिडिओ बनवेन नमनाचं, कारण बाहेरचं नमन येणार आहे. तर मजा येईल बघायला. तर आता जातो आहे मंदिरात, बघूया कसं भेटेल. गाडी जशी भेटेल तशी जाऊया. ठीक आहे.
खरं तर महाराजांच्या उत्सवाचं पूर्ण ब्लॉग करणार होतो, पण घराच्या पूजेच्या गडबडीत ते राहून गेलं. पण नेक्स्ट टाईम म्हणजे पुढच्या वर्षी आपण एकदम प्रॉपर असं तो ब्लॉग बनवूया उत्सवाचा. मित्रांनो, व्हिडिओ संपवणारच होतो आता, पण त्या अगोदर तुम्हाला एक नमनाची झलक दाखवायची होती. हे नमन आहे कांसे ग्रुप मुंबई इकडचं. नमनाचं नाव आहे दख्खनचा वाघ. लेखक दिग्दर्शक आहेत संदीप कानसे. एकदा तुम्ही ती नमनाची झलक पहा आणि तुम्हाला कधी संधी भेटली तर तुम्ही ते प्रत्यक्षही जाऊन पहा. पण इतकं सुंदर ते नमन आहे ना की आम्हालाच पाहताना अंगावर काटा आला, कारण इतकं सुंदर त्यांचं सादरीकरण आणि ते काम पाहून खूप मनाला भावलं. त्याच्यात गणगवळण पण आहे आणि शेवटला महाराजांच्या जीवनावर आधारित अशी एक छोटीशी कलाकृती आहे. तुम्ही पण पहा ते. मी ते त्यांचं बॅनर टाकतो एक कॉर्नरला. तुम्हाला कधी संधी भेटली तर तुम्ही नक्की पहा, छान वाटेल तुम्हाला. तुमच्या हेडर्स माळवातली पाऊस म्हणजे जणू खळबळत्या पाण्यावर चमचमत्या गाजरावर तळपत्या सबशेरीचा लखलख ताकडं मोठी तीर नाही तर हाती शीर घेऊन जातात. तुमच्या प्रकार काकत नाही, उरात हिंमत आहे, पाठीशी हवालीचा आशीर्वाद आहे, मग दर्द असतो माझ्या गड्यात. आज तुमच्यामुळे आमचा जीव वाचतो आणि म्हणून हा शिवनेरी गड आम्ही आजपासून आपल्या हवाली करत आहोत. तुम्ही काय बी काळजी करू नका. तसं बी नाही का तर सांगून फळ भरायचं झालं या. माझ्या भावाला खातवा प्राप्तसी स्वर्गम जित्वा वा मोक्षसी मही तस्मात् वेष्टिते गमते युद्धाय कृतने क्षया. देव देश धर्म युद्धात जर आम्ही मृत्यू पावलो तर स्वर्गात राज्य होऊ, जिवंत राहिलो तर स्वराज्य प्रदेश तो करू. पण देव देश धर्मासाठी प्राण तळहातावर घेऊन गाठले आहे. माझ्या भावाला ज्याप्रमाणे धावती जनावर अलगट टिपतात, त्याचप्रमाणे स्वराज्यावर येणारा शत्रू सुद्धा अलगट टिपायचा. माझ्या मर्यादेनं माझं काय म्हणता ते पत्र झालं काय? अरे तसा आपल्या अंगावर धावून येणार जनावर पंचापटा भुईवर पाडता तसं घरातलं वाकडं लंगरी बघून मोगट टिपायचं. आम्ही समजा आदिवासी नांदलं भरकाई गेले आहे. या गेल्या गडावर येणाऱ्या दुश्मनाला या मातीत लोळल्याशिवाय आम्ही माघारी ना ठेवायचं. शरीर धकला का उभे काय? तू आमच्यासारख्या आदिवासीच्या हातावर घर टाकायला दिला आमच्यासाठी मोठी गोष्ट झाला. स्वराज्यात कुठली कसा भेदभाव नाही. हे दिनवी स्वराज्य पाहून ही दुसऱ्यांची इच्छा, आमच्या रयतेची आवाज आणि आमच्या शूर नरमावळ्यांचा तो ध्यास आहे. पुन्हा अशी गमत रामेश्वर या वीरांना मानाचे पाटे पाहत करा. मैदानात या सर्वांना मानाची वस्त्र द्या. माझ्या भावाने आमचा जीव वाचवला त्याचप्रमाणे हे राज्य राखा, हिंदू धर्म राखा, भगवान ध्वज राखा. जगदंब
पंत जी या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करा गड्यात सर्वांनी येथे भोजन करू